पालघर जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसी परिसरातील विराज प्रोफाइल्स लिमिटेडमध्ये इलेक्ट्रिकल डायरेक्टर म्हणून कार्यरत असलेले प्रदीप जाधव वय वर्ष 58 यांच्या कथित आत्महत्येच्या घटनेमुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर त्यांच्या मृत्यूमागील कारणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप जाधव हे कंपनीत दीर्घकाळ महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत होते। कुटुंबीय आणि तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार ते काही काळापासून मानसिक तणावाखाली होते। तक्रारीमध्ये कंपनीची सीईओ जेपी गर्ग यांनी त्यांच्याशी कथितरित्या अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। कुटुंबियांचे म्हणणे आहे की त्यांनी अनेकदा आपल्या मानसिक त्रासाबाबत आणि कार्यस्थळी येणाऱ्या अडचणीबाबत कुटुंबियांशी चर्चा केली होती, मात्र या आरोपांची अद्याप कोणत्याही तपास यंत्रणेकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही। दरम्यान प्राथमिक माहितीनुसार विराज प्रोफाइलचे मालक नीरज कोचर यांच्या माण येथील बंगल्यावर सकाळी सुमारे 11 वाजता एका बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीला प्रदीप जाधव उपस्थित होते। बैठक संपल्यानंतर ते सर्वात शेवटी तिथून बाहेर पडल्याचे सांगितले जात आहे। त्यानंतर ते दुपारी सुमारे 12 वाजता थेट आपल्या घरी पोहोचले। सूत्रांच्या माहितीनुसार दुपारी 12 वाजल्यापासून प्रदीप जाधव घरीच होते। सायंकाळी सुमारे 6 वाजता घरातील कर्मचाऱ्याने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता त्यांचा मृतदेह खोलीतील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली। घटनास्थळावरून एक कथित सुसाईड नोटही मिळाल्याची चर्चा आहे। बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, प्रदीप जाधव आणि नीरज कोचर यांच्यात काय संवाद झाला, दुपारी 12 वाजता घरी परतल्यानंतर कोणत्या घटना घडल्या आणि त्यांच्या मृत्यूमागील खरे कारण काय आहे, हे आता तपासाअंती स्पष्ट होणार आहे। बोईसर पोलीस या प्रकरणाचा सर्व पैलूंची सखोल चौकशी करत आहे।